नमस्कार. बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपला आजचा बाजार गप्पांचा विषय वॉरन बफे. वॉरन बफे हा विषय आज घ्यायचं कारण म्हणजे आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे की 31 डिसेंबर 2025 पासून वॉरन बफे यानं त्याची स्वतःची कंपनी बर्कशायर हाथवे या कंपनीच्या सर्व प्रशासकीय पदांपासून फारकत घेतलेली आहे. अर्थात त्याची घोषणा त्यानं आधीच केली होती. जवळजवळ 3 महिने आधीच त्याचा जो उत्तराधिकारी आहे त्यानं प्रत्यक्ष कामकाज पाहायला सुरुवात केली होती आणि हा काही प्रमाणात का होईना पण हँड होल्डिंग अशा स्वरूपाचे काम जबाबदारी निभावत होता. पण 31 डिसेंबर 2025 पासून अगदी नेमकपणानं सांगायचं तर 1 जानेवारी 2026 पासून वॉरन बफे यांनी आता असं जाहीर केलंय की ते बर्कशायर हाथवेचे संचालक तर असतील, ते संचालक मंडळांच्या सभेलाही बसतील, पण यापुढे कुठच्याही परिस्थितीमध्ये जसं आधी ते लेटर्स टू द इन्व्हेस्टर्स लिहायचे तशा पद्धतीनं ते करणार नाहीत. ज्या पद्धतीनं गेली अनेक वर्ष बर्कशायर हाथवेचा वार्षिक अहवाल सादर व्हायच्या आधी ते एक वार्षिक पत्र देत असत, तोही प्रकार यापुढे होणार नाही. आणि यापुढे दरवर्षी निदान 5 ते 6 तास असं वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ते शेअर होल्डरनी किंवा भागधारकांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला सविस्तर उत्तर देत असत. असंही उत्तर ते देणार नाहीत. ते वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजे अॅन्युअल जनरल मीटिंग किंवा एजीएम याला उपस्थित जरूर राहतील, पण इतर सर्व संचालक मंडळाच्या सभासदांप्रमाणे ते त्यांच्या बरोबरीनं बाजूला बसतील. आता अशा प्रश्नांची इतका वेळ उत्तर द्यायची की नाही, लेटर्स टू द इन्व्हेस्टर्स किंवा शेअर होल्डर्स लिहायचं की नाही, अशा पद्धतीचं पूर्ण स्वातंत्र्य त्यांनी त्यांच्या उत्तराधिकाऱ्याला दिलंय. वॉरन बफे हे खरं सांगायचं म्हणजे एक वेगळं संस्थान आहे. आपल्या मराठीमध्ये अलीकडच्या काळामध्ये संस्थान हा शब्द कुचेष्टेनं अपमानास्पदरित्या वापरण्याची पद्धत असली तरी मी मात्र आत्ता तो अर्थानं तो शब्द वापरलेला नाही. आता मी जे वॉरन बफेंचे अलीकडचे निर्णय सांगितले हे खरं सांगायचं म्हणजे व्यावसायिक जगामध्ये एका वेगळ्या अर्थानं पहिल्यापासून रूढ आहेत. परंतु बर्कशायर हाथवे सारखी जी संस्था आहे आणि त्याच्याशी वॉरन बफेंचं असलेलं नातं आहे, हे अगदीच एक समांतर उदाहरण द्यायचं झालं तर एका अर्थानं फॅमिली बिझनेस कन्सर्न सारखं असतं. आणि आपल्या मानवी स्वभावाला आणि त्यातही भारतीय मनाला एक सवय अशी आहे की फॅमिली बिझनेस कन्सर्न म्हणजे आपल्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण तिथं त्या महत्वाच्या पदावरती कार्यरत राहणं आणि याला छेद देणं, या अर्थानं वॉरन बफेंचं हे कृत्य अत्यंत महत्वाचं आहे. कारण तुमच्यासारख्या जाणकार आणि चोखंद श्रोत्यांना हे वेगळेपणाने सांगायला हवं अशातला भाग नाही की बर्कशायर हाथवे ही काही जागतिक गुंतवणूक क्षेत्रातली अशी येरागबाळ्यासारखी कंपनी नाही. ती अनेक कंपन्यांमधली एक अशी ही गत नाही. वॉरन बफे आणि बर्कशायर हाथवे हे एका विशिष्ट पातळीवरती उत्कृष्ट आदर्शांसाठी एका अनन्यसाधारण महत्वाच्या कंपनीचं नाव आहे. आणि त्यामुळे वॉरन बफे आणि बर्कशायर हाथवे ही दोन गणितं वेगळी करता येतील अशातला भाग नाही. साधं उदाहरण घ्या ना, की बर्कशायर हाथवे यानं जे इतके रूढ संकेत निर्माण केले त्या सगळ्याचं व्यक्तिमत्वीकरण किंवा मानवी चेहरा म्हणजे वॉरन बफे. आणि वॉरन बफेनी जागतिक गुंतवणूक क्षेत्रात जे काम केलं त्याचं संस्थात्मक नाव म्हणजे बर्कशायर हाथवे, इतकी ही तादात्म्यता आहे. आणि अशी तादात्म्यता पावत असताना त्या क्षेत्रापासून बाजूला होणं आणि तेही स्वतः बौद्धिक दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या कार्यरत असताना होणं, त्याची चाहूल आधी देणं, त्या दृष्टीनं सक्सेशन प्लॅनिंग निर्माण करणं, याचं एक आदर्श उदाहरण म्हणून वॉरन बफेंकडे पाहावं लागेल. आणि अशा अनेक कारणांसाठी आजचा बाजार गप्पांचा विषय वॉरन बफे. वॉरन बफे या विषयाचा ट्रॅक तसं सांगायचं झालं तर मी 1990 पासनं म्हणजे जवळजवळ गेली 30-35 वर्ष ठेवतोय. तुमच्यापैकी अनेकांना कल्पना आहे की गुंतवणूक पंचायतन नावाचं माझं पुस्तक आहे. राजहंस प्रकाशनानं ते प्रकाशित केलंय. त्याची सध्या 15वी आवृत्ती सुरू आहे. आणि त्या पुस्तकातलं सगळ्यात आकाराच्या दृष्टीने, पानांच्या संख्येच्या दृष्टीने मोठं आणि महत्वाचं प्रकरण जर कोणावरती असेल तर ते वॉरन बफे या नावावरती आहे किंवा या व्यक्तीवरती आहे.
त्या पुस्तकात लिहिलेलं कोणताही दाखला, उदाहरण किंवा मुद्दा आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये घ्यायचं कारण मला वाटत नाही आणि ते मुद्दामून घेतही नाही. म्हणजे त्यामुळे माझं जर हे विवेचन पटलं आणि तुम्हाला पुन्हा एकदा वॉरन बफे या माणसाविषयी सविस्तर काही वाचावं असं वाटलं, तर वॉरन बफे यांच्यावरचं हे प्रकरण वाचण्यासाठी माझं गुंतवणूक पंचायतन हे पुस्तक जरूर खरेदी करा आणि वाचा. असं स्वतःच्याच व्हिडिओमध्ये सांगणं हे वॉरन बफेंच्या तत्वात बसणार नाही. कारण त्यांचं म्हणणं असं असायचं, की शब्दानं बोलण्यापेक्षा कृतीनं दाखवावं. याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणजे मगाशी जे बर्कशायर हाथवे यांच्या अॅन्युअल जनरल मीटिंगचं मी उदाहरण दिलं. त्या अॅन्युअल जनरल मीटिंगमध्ये वॉरन बफे जेव्हा बोलत असत, तेव्हा त्यांच्यासमोरही नेहमी एक कोका कोलाची बाटली असायची. अनेकदा अनेक पुस्तकांमध्ये वॉरन बफे विषयी म्हणताना गमतीने म्हटलं जायचं की वॉरन बफेंच्या टेबलावरती कोका कोलाची बाटली तुम्हाला हमखास मिळेल. आणि त्याच्यावरती एकदा मिस्किल उत्तर देताना वॉरन बफे असं म्हणाले होते, शेवटी बोलून चालून अनेक वर्ष मी कोका कोला या कंपनीचा सगळ्यात महत्वाचा आणि मोठा शेअर होल्डर होतो. मी त्याच्या कंपनीवरतीही बसलो होतो. म्हणजे प्रश्न असा पडतो की कोका कोला हे वॉरन बफेंचे ब्रँड अँबॅसेडर की कोका कोला या कंपनीचे वॉरन बफे हे ब्रँड अँबॅसेडर. पण एकंदरीतच वॉरन बफेंचा स्वभाव पाहू जाता ही अशा पद्धतीची चलाखी म्हणता येणं चुकीचं आहे, परंतु युक्ती ते काही वेगवेगळ्या पद्धतीनं करत असतील का? म्हणजे ही कंपनी घेण्याजोगी आहे याची ती दिलेली कृतिशील टीप आहे का? कारण वॉरन बफे, पीटर लिंच ही माणसं अशी आहेत की ज्यातलं आपल्याला कळतं ते आपण केलं पाहिजे असं सांगणाऱ्या तत्वाचे हे पुरस्कर्ते आहेत. आणि अशा अनेक कारणांची पुन्हा एकदा वॉरन बफेंच्या सेवानिवृत्तीच्या माध्यमातून आणि निमित्तानं चर्चा करायची, म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय वॉरन बफे. वॉरन बफे म्हटलं की मला सगळ्यात जाणवणारी गोष्ट अशी की अत्यंत मोकळेपणानं अत्यंत वेगळ्या पद्धतीचा विचार गुंतवणूक क्षेत्रात असूनही वॉरन बफेंनी केला. वॉरन बफे काय आणि एकंदरीतच गुंतवणूक क्षेत्र काय, हे असं वारंवार आपल्याला सांगत राहतं की जितक्या लवकर जितक्या मोठ्या प्रमाणावर आपण गुंतवणुकीला सुरुवात करू तितकं चांगलं. एकीकडे हे तत्व अधोरेखित करत असतानाच गेली कित्येक वर्ष विशेषतः करोना नंतरच्या काळामध्ये बर्कशायर हाथवेच्या बॅलन्स शीटमध्ये कॅश ऑन हँड या रकमेचं प्रमाण प्रचंड वाढतं राहिलेलं आहे. म्हणजे अनेकदा जागतिक गुंतवणूक क्षेत्रात आणि अर्थव्यवस्थेत असं म्हटलं जातं की वॉरन बफेंच्या बर्कशायर हाथवेच्या बॅलन्स शीटमध्ये जेवढी कॅश ऑन हँड किंवा इन्व्हेस्टेबल सरप्लस दाखवलाय इतका कदाचित एखाद्या देशाचा किंवा राज्याचा महत्वाच्या जीडीपी नसेल. ही वस्तुस्थिती होती. आणि हे खरं सांगायचं म्हणजे गुंतवणूक क्षेत्रामध्ये ज्या विषयांची, ज्या मुद्द्यांची, ज्या बाबींची, ज्या गोष्टींची चर्चा होते त्याला विसंगत किंवा समांतर असं जाणारं उदाहरण आहे. आणि त्याविषयी बोलताना वॉरन बफे असं म्हणले की होय, माझ्याकडे गुंतवायला पैसे आहेत का, याचं उत्तर हो असं आहे. पण या पैशाची योग्य काळासाठी दीर्घकालीन गुंतवणूक करू शकेन अशी गुंतवणुकीची संधी माझ्याजवळ नाही, माझ्या समोर नाही, माझ्या लक्षात येत नाही. अशी संधी जर लक्षात आली, माझ्या समोर आली, तर मी जरूर या पैशाची गुंतवणूक करेन. पण केवळ माझ्याकडे पैसे आहेत म्हणून दिसेल त्या शेअरमध्ये मी गुंतवणूक करेन असं नाही. म्हणजे एकंदरीतच संधी, पैसा आणि आपली वृत्ती याचं जोवर एकत्रीकरण होत नाही तोपर्यंत गुंतवणुकीचा निर्णय कोणत्याही दबावाखाली न येता घ्यायचा, याचं उत्तर आणि कारण म्हणजे वॉरन बफे असतो का, याचा विचार करावा लागेल. आणि आत्ताच्या जागतिक आर्थिक परिस्थितीत, आत्ता जागतिक राजकीय परिस्थितीत आणि सगळ्यात महत्वाचं त्यामुळे या सगळ्याचा परिणाम होऊन झालेल्या जागतिक गुंतवणूक क्षेत्रामध्ये वॉरन बफे यांचं हे तत्व तंतोतंत लागू पडणार आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि मुळातच वॉरन बफे किंवा आपल्या देशातला टाटा समूह यांच्यामध्ये जाणवणारं साधर्म्य मला फार मोठ्या प्रमाणावरती वाटतं. आणि ते असं आहे की जी कंपनी, जो उद्योग आपण ताब्यात घेतला त्याच्याकडे त्यांचं लक्ष असतं, परंतु त्या तिथल्या स्थानिक घटकांना त्या संस्थात्मक प्रारूपामध्ये बसेल अशा पद्धतीनं पूर्ण स्वातंत्र्य देण्याचं धोरण वॉरन बफे राबवतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. एकंदरीतच ज्या पद्धतीनं जागतिक अर्थकारणामध्ये देशांच्या अर्थव्यवस्थांचं टेक ओव्हर चालू आहे,
किंवा व्यावसायिक जगामध्ये ज्या पद्धतीनं एकंदरीतच मर्जर अमाल्गमेशन सुरू आहे, याचा जर विचार करायचा झाला तर अशा वेळेला हे वॉरन बफेंचं जरा हटके वागणं मला मनापासून वाटतं, आवडतं. वॉरन बफे यांच्या बर्कशायर हाथवे विषयी असं म्हटलं जातं की बर्कशायर हाथवेची गुंतवणूक कशा कशात आहे याचा जर विचार करायचा झाला तर इंग्रजी साहित्यात ज्याला पिन टू पियानो म्हणतात त्याचं दुसरं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बर्कशायर हाथवेचा पोर्टफोलिओ आहे. त्यातही बर्कशायर हाथवेच्या पोर्टफोलिओमध्ये सुरुवातीच्या काळापासून फॅमिली कन्सर्न्स किंवा फॅमिली रन बिझनेस किंवा फॅमिली ओन्ड बिझनेस यांचं प्रमाण लक्षणीय आहे. आणि त्याचं वर्णन करताना वॉरन बफे असं म्हणत असत की एकंदरीतच लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट आहे की ज्या वेळेला एखादं कुटुंब ती कंपनी चालवत असते, ती कंपनी त्याच कुटुंबानं सुरू केलेली असते आणि त्याच कुटुंबाचे वारसदार पिढीजात पद्धतीनं कोणताही व्यत्यय न येऊ देता त्या कंपनीचा दैनंदिन कारभार पाहत असतात, अशा वेळेला केवळ त्या धोरणात सातत्य असतं असं नव्हे तर त्यांना त्या कामाविषयी ममत्व असतं. पैशाच्या कष्टाच्या बरोबरीने त्यांचं भावनिक गुंतवणूक त्यात असते आणि त्यामुळे ती कंपनी चांगली चालते. एकंदरीतच गेल्या काही वर्षांमध्ये आपल्यामध्ये ज्या पद्धतीनं स्मॉल स्केल इंडस्ट्री ज्याला आपण लघुउद्योग म्हणतो, कॉटेज इंडस्ट्री म्हणजे ज्याला आपण कुटीरोद्योग म्हणतो, यांचं प्रमाण वाढतंय. येणाऱ्या काळामध्ये ही वाढती संख्या वाढत्या प्रमाणावरती उत्पादन करेल, त्यावेळेला या दोन क्षेत्रातल्या बहुतांश कंपन्या या फॅमिली कन्सर्न आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. मग त्या दृष्टिकोनातनं या फॅमिली कन्सर्न कंपन्या ज्या वेळेला शेअर बाजारामध्ये सूचीबद्ध किंवा लिस्टेड होतील तेव्हापासून आपण त्यांच्याकडे लक्ष ठेवायचं का, हा एक सर्वसामान्य गुंतवणूकदार किंवा भागधारक म्हणून मुद्दा अधोरेखित करायचा. म्हणूनही आजच्या बाजार गप्पांचा विषय वॉरन बफे हा आहे. केवळ अशा पद्धतीच्या फॅमिली कन्सर्न बिझनेसमध्येच वॉरन बफे गुंतवणूक करतात अशातला भाग नाहीये. वॉरन बफेंचं याच विषयातलं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की वॉरन बफे त्या कंपनीचे महत्वाचे कदाचित फार मोठे असेही भागधारक होतात. कदाचित ते त्या कंपन्यांच्या संचालक मंडळाचे सभासदही होतात. पण आपण महत्वाचे मोठे गुंतवणूकदार झालो, बहुसंख्येचे गुंतवणूकदार झालो, आपले सभासद किंवा प्रतिनिधी संचालक मंडळावर बसले म्हणून प्रत्येक वेळेला त्या कंपनीच्या दैनंदिन कारभारामध्ये हस्तक्षेप ढवळाढवळ किंवा पद वॉरन बफे स्वीकारत नाहीत हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याची कारण मीमांसा करताना वॉरन बफे नेहमी सांगतात की होय, मी त्यांच्या भांडवलात गुंतवणूक केली आहे, पण त्यांच्या धंद्याचं ज्ञान, त्यांची धंद्याविषयीची उद्योगाविषयीची आत्मीयता ही माझ्यापेक्षा जास्त आहे. आणि ती आत्मीयता असल्यामुळे ती कंपनी आजच्या चांगल्या कामगिरीच्या पदाला आलेली आहे. मी त्या चांगल्या कामगिरीचा चाहता आहे, मी त्यांचा अधिवक्ता नाही. हे जे गणित आहे हे आपल्या गुंतवणुकीकडे बघता येतं का, हा विचार करायचा. म्हणून आजच्या बाजार गप्पांचा विषय वॉरन बफे हे म्हटलं. 31 डिसेंबर 2025 पासून बर्कशायर हाथवेची सूत्र वॉरन बफेनी जरी खाली ठेवली आणि त्यानंतर समाज माध्यमामध्ये, प्रिंट माध्यमामध्ये, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये अनेक ठिकाणी अनेक गोष्टी छापून आलेल्या असल्या तरी मला असं वाटतं की या अशा मुद्द्यांकडे त्यांचं लक्ष वेधलं नाही आणि म्हणून माझ्या आजच्या युट्यूब व्हिडिओचा विषय वॉरन बफे हा आहे. आणि या माणसाचं सगळ्यात मला जाणवणारं वैशिष्ट्य असं आहे किंवा मला भावलेलं वैशिष्ट्य असं आहे असं म्हणूया, जाणवलं अनेकांना असू शकेल. मला वॉरन बफे म्हटल्यानंतर लक्षात येणारी गोष्ट अशी की वॉरन बफे यांनी स्वतःच्या गुंतवणूक विषयक झालेल्या चुका अत्यंत मोकळेपणाने वारंवार आणि जाहीररित्या व्यक्त केलेल्या आहेत. हे आपल्यासारख्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या मनस्थितीला पेलणारं, मानसिकतेत बेसणारं असं उदाहरण नाही. म्हणजे मी गमतीने अनेकदा म्हणतो तसं आपण शर्ट चुरगळला म्हणून किंवा फाटला म्हणून अनेकदा पॅन्टमध्ये इन करतो, अशी आपली वृत्ती असते. परंतु वॉरन बफेनी बर्कशायर हाथवे ही कंपनी ज्या नावानं ती कंपनी किंवा गुंतवणूक संस्था म्हणून आज आपण ओळखतो, ती पहिल्यांदा बर्कशायर हाथवे वॉरन बफे यांनी ताब्यात घेतली तेव्हा ती गुंतवणूक क्षेत्राशी संबंधित नव्हती. ती एक कापड गिरणी होती. ती आर्थिकदृष्ट्या अडचणीच्या स्थितीमध्ये होती. वॉरन बफेनी जेव्हा त्याचा ताबा घेतला त्यावेळेला वॉरन बफेना असं वाटत होतं की ही कंपनी सुधारता येऊ शकते, ज्याला आपण टर्न अराउंड असं म्हणतो, अशा पद्धतीनं या कंपनीचा व्यवहार करता येऊ शकतो. म्हणून उत्साहानं आणि अत्यंत आत्मविश्वासानं वॉरन बफे यांनी त्या कंपनीचा ताबा घेतला.
आणि त्यामुळे वॉरन बफे यांच्या नावाची पहिल्यांदा चर्चा सुरू झाली. पण जसजसे त्यांनी या कंपनीचा कारभार समजून घ्यायला सुरुवात केली, त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात आलं, की मुळातच ही कंपनी आता सुधारण्याच्या परिस्थितीमध्ये राहिलेली नाही. आणि त्यामुळे आपली पहिली प्रसिद्धी ज्या कंपनीनं मिळवून दिली, ती कंपनी त्यांनी त्याच्या त्या क्षणी कापड गिरणी म्हणून बंद केली. नाव तेच ठेवलं, पण त्याचा संपूर्ण व्यवसाय टप्प्याटप्प्याने गुंतवणूक संस्थेकडे वळवला. हे त्यांच्या वृत्तीचं आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे गुंतवणूक पद्धतीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य, ज्याला आपण सिनेकानन असं म्हणू, असं आहे असं मला वाटतं. की आपली चूक झाली हे मान्य करावं लागतं, ही गोष्ट खरी. आणि आपला निर्णय बरोबर असला तरी सुद्धा त्या क्षेत्राची बदलती परिस्थिती लक्षात घ्यावी आणि त्यानुसार वेळोवेळी करत असण्याच्या गुंतवणुकीचे निर्णय घ्यावेत. याचा बोलता चालता व्यवहार कोश म्हणजे वॉरन बफेट. बफे यांच्या एकंदरीतच 6 दशकांच्या, होय तब्बल 60 वर्ष वॉरन बफे हे बर्कशायर हाथवेचे सर्वेसर्वा होते. या 60 वर्षाच्या काळातली त्यांच्या सुरुवातीच्या काळातल्या अनेक महत्वाच्या गुंतवणुका, या ज्याला आपण अलीकडच्या काळामध्ये रेलरोड असं म्हणतो, त्या रेलरोड या क्षेत्रातल्या आहेत. आज मितीला अमेरिकी अर्थव्यवस्थेत, जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये या रेलरोडचं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आधुनिकीकरण होत आहे. त्यातनं त्याच्या गुंतवणुकीच्या संधी निर्माण होत आहेत. एकीकडे या माणसाची रेलरोड या क्षेत्रावरती मास्टरी आहे. त्यातनं त्यांना पहिलं आर्थिक यश मिळवून दिलंय. म्हणजे प्रसिद्धी जर बर्कशायर हाथवेच्या कापड गिरणीनं मिळवून दिली असेल, तर बर्कशायर हाथवे या गुंतवणूक संस्थेला पहिलं आणि महत्वाचं आर्थिक यश हे वॉरन बफेटच्या रेलरोड या क्षेत्रातल्या गुंतवणुकीतून दिलंय. आज मितीला या रेलरोड क्षेत्रात नव्यानं गुंतवणूक संधी जागतिक पातळीवरती आणि अमेरिकेच्या पातळीवरती निर्माण होत आहेत. त्या कंपन्या पूर्णपणानं ताब्यात घेता येईल इतकी कॅश ऑन हँड, अशा पद्धतीची परिस्थिती, गुंतवणूक योग्य निधी हा बर्कशायर हाथवेकडे आहे. पण गेल्या 5 ते 6 वर्षामध्ये अशा कंपन्यांकडे वॉरन बफे यांनी अत्यंत सावधपणं पाहिलंय. आणि त्याचं वारंवार स्पष्टीकरण देताना, मग कधी ते बर्कशायर हाथवेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत असेल, कधी त्यांनी गुंतवणूकदारांच्या प्रश्नांना दिलेल्या उत्तरात असेल, कधी त्यांनी गुंतवणूकदारांना दिलेल्या पत्रांमध्ये असेल, त्यांनी असं सांगितलं की होय, पूर्वी मी रेलरोडमध्ये पैसे मिळवलेत, होय माझ्या बॅलन्स शीटमध्ये किंवा माझ्या संस्थेकडे त्यांच्या अशा शेअर्समध्ये पैसे गुंतवण्यासाठी लागणारे पैसे आहेत, परंतु हे क्षेत्र एका वेगळ्या पद्धतीनं बदलत आहे. मला अजून त्याचा पुरेसा अंदाज येत नाही आणि ज्याची मला पुरेशी माहिती नाही, त्यात मी एवढी मोठी रक्कम गुंतवायला तयार नाही. खरं सांगायचं म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या वैयक्तिक गुंतवणूकदारांनी लक्षात ठेवण्याजोगं हे गुंतवणुकीचं तत्व आहे. साहजिकच आपली रक्कम काही वॉरन बफेने एवढी मोठी नाहीये. वॉरन बफे एखादी पूर्ण कंपनी ताब्यात घेऊ शकतात, तेव्हा आपण डोक्यावरनं पाणी 50-100 शेअर घेऊ, तेही त्या कंपनीच्या बाजारभावांवरती अवलंबून असेल. हा प्रश्न रकमेचा नाही, हा प्रश्न तपशिलाचा नाही, हा प्रश्न गुंतवणूक तत्वाचा आहे. याही अर्थी वॉरन बफेनी काम केलं पाहिजे. बरं, ज्याची 60 वर्षाची कारकीर्द आहे, ज्यानं बर्कशायर हाथवेचा शेअर लिस्ट होताना $17 होता, आज या बाजारामध्ये तो $7 लाख पेक्षा जास्त होतोय. असं असूनही इतकं संपूर्ण यशस्वी दैदिप्यमान कारकीर्द असतानाही हा मनुष्य ही सूत्र बाळगतो. हे त्या सूत्रांचं चिरंजीवित्व जितकं आहे, तितकंच त्या तत्वाचं आहे. आणि म्हणून आजच्या बाजार गप्पांचा विषय वॉरन बफे. आणि जाता जाता अजून एक मुद्दा, वॉरन बफे ह्याचा चर्चेचा विचार एका वेगळ्या कारणासाठी मी करतोय. तुमच्यापैकी अनेकांनी ही बातमी वाचली असेल की अलीकडच्या काळामध्ये आपल्या देशाच्या केंद्र सरकारनं असं जाहीर केलंय की आपल्या देशाच्या विमा क्षेत्रात आणि त्यातही सर्वसाधारण विमा क्षेत्रात म्हणजे जनरल इन्शुरन्स मध्ये 100% विदेशी निधी गुंतवणूक करता येईल. म्हणजे 100% FDI, विदेशी थेट गुंतवणूक, याची मुभा दिली आहे. आणि आपल्याला वेगळेपणाने सांगायला हवं अशातला भाग नाही. विमा क्षेत्र ही कंपनी किंवा हे गणित वॉरन बफेचं अत्यंत महत्वाचं हुकमी अस्त्र आहे. आणि भारतीय विमा क्षेत्र हे वॉरन बफेला अनोखं किंवा अपरिचित नाही. काही वर्षांपूर्वी बजाजच्या समूहाबरोबर एक छोटा प्रवेश म्हणून का होईना, पण त्यांनी भागीदारीत व्यवसाय सुरू केला होता. तो त्यांना हवा त्या दिशेनं आणि वेगानं जात नव्हता, म्हणून त्याचा फारसा प्रसार झाला नाही.
आता हे वॉरन बफे यांच्या निवृत्तीच्या काळामध्ये संकेत किंवा निर्णय घेतले जाणं, याकडे वॉरन बफे वृत्तीने पाहायचं झालं तर लक्ष ठेवायचं का, असा सूचक सल्ला देण्यासाठी आजच्या बाजार गप्पांचा विषय वॉरन बफे. मनपूर्वक धन्यवाद.